विषय आहे ईशवास्य उपनिषद आणि यावर मार्गदर्शन करणारे डॉक्टर अमोल लांबे. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. ते ज्ञानप्रगती सोलापूर येथे सहकार्यवाह आहेत. त्यांचं शिक्षण M.Com, प्रथम श्रेणीमध्ये B.Ed, M.Ed, सेटमेंट आणि विशेष करून उपनिषद आणि शिक्षण या विषयावरची त्यांची PhD झालेली आहे. त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. ईश्वरवरील उपेक्षित गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी व्यक्तित्व विकासाच्या उपक्रमांची योजना व कार्यवाही ते करतात. भटके विमुक्त मुलांसाठी शिक्षणाची उपाययोजना, राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या उपक्रमांचे आयोजन, संयोजन, कार्यवाही, विशेषतः मणिपूर विद्यार्थ्यांसाठी सोलापूर येथे सहनिवास योजना व कार्यवाही, स्त्री शक्ती प्रबोधनाचे कार्य, साधारणतः विडी कामगार महिलांना पर्यायी रोजगार प्रकल्प, त्यांचे प्राणायाम, आरोग्यविषयक उपक्रम,
तंबाखूमुक्ती अभियान या मार्गदर्शन व पर्यवेक्षण करते. युवक विभाग मार्गदर्शन, युवक कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय सहाय्य, तसेच युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकसन व व्यक्तित्व विकासनाचे उपक्रम घेणे, युवकांसाठी अभ्यास समाजसेवेचे आयोजन करणे, नियमित क्रीडा प्रशिक्षणाची योजना, विज्ञान व अभ्यास शिबिरे, सांगली व कोल्हापूर पूरग्रस्त भागासाठी मदत कार्य, कोरोना महामारीतील मदत कार्याचे नियोजन व कार्य, असे कार्यक्रम असे त्यांनी बरेच कार्य केलेले आहेत. उच्च देवस्थाना मदत, मणिपूर सहनिवास तसेच पूर्व प्राथमिक शाळेतील वास्तू बांधकाम निधी संकलन व कार्यवाही, दररविवारी सत्संगात उपनिषदावर प्रवचन, असे खूप मोठा त्यांचा एक कामाचा कार्य अनुभव आहे. अशी आपली एक व्यक्ती आपल्याला लागली कार्य त्यांचं आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे. या विषयावरती कुतूहल आणि जिज्ञासा येते, या विषयावरती जाणून घ्यायचे ईशवासी उपनिषद. तर मी जास्त वेळ न घेता डॉक्टर अमोल गांधी यांना विनंती करतो की त्यांनी आसन ग्रस्त करावं आणि उपस्थितांना त्या विषयावरती मार्गदर्शन करावं. श्रीमंत आभार मानतो की जी वास्तू सौंदर्य गुरुवर्य श्री प्रभाकर महाराज शिवराय महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. त्याचा रूपात तसा ज्या वास्तूमध्ये आहे त्या वास्तूमध्ये काही मांडणी करण्याची संधी आज मला मिळाली हे तर मी मोठं भाग्य समजतो आणि ही संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. आणि ही सेवा श्री शिवराय महाराजांच्या चरणी करण्याचं मला भाग्य मिळालं असं मी समजतो. उपनिषद असा विषय की त्यामध्ये मार्गदर्शन करण्याची माझी पात्रता नाही, परंतु उपनिषदांचा जो अभ्यास झालेला आहे आणि जे कळलेला आहे त्या संदर्भात मी नक्की माझा अभ्यास निश्चितच मांडू शकतो. तर काही गोष्टी आपल्याला काही गोष्टी उपनिषदाबद्दल माहिती पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला थोडक्यात माहिती देतो. उपनिषद म्हणजे काय असं पुष्कळ वेळा माहीत असत नाही. तर उपनिषद हा स्वतंत्र ग्रंथ आहे का काय असं काही वेळेस आपल्याला वाटतं. तर उपनिषद म्हणजेच वेद आहे. म्हणजे वेदातला एक भाग उपनिषद आहे. म्हणजे उपनिषद असे वेगळं पुस्तक आहे सगळे. वेदांमध्येच काही भाग हे उपनिषद म्हणून गणले. वेदांमध्ये साधारण 3 भाग पडतात. एक संहिता, दुसरं ब्राह्मण आणि तिसरा अरण्यक. यात ब्राह्मण हा जो भाग आहे तो आणि सध्याच्या ब्राह्मणाचे काही संबंध नाही.
ग्रामीण हा त्या भागाचा म्हणजे आपण जर मराठीचं पुस्तक घेतलं तर गद्यपद्य असे जसे भागात असतात तसा तो एक भागाचं नाव आहे. तर वेदांमध्ये कशी मांडली आहे, सुरुवातीला देवांची स्तुती आहे, मग त्या देवांच्या स्तुतीनंतर देवांकडे काहीतरी मागणं आहे, त्याच्यासाठी कर्म काय आहे, आणि हे सगळं झाल्यावर म्हणजे मी देवाची स्तुती केली, कर्म काय केलं, सगळं केलं, आणि हे करून सुद्धा मनाला शांती मात्र मिळत नाही. पण खरा तो कोण आहे, खरा मी कोण आहे, ह्याचा तो विचार त्या ऋषी मुनींनी केला आणि तो जो मांडला त्याला आपण उपनिषद असं म्हणू शकतो किंवा अरण्य. अरण्य साधा शब्द आहे अरण्य, म्हणजे लोकसंवादातनं बाहेर जाऊन अरण्यात जाऊन आत्मचिंतन करण्याचा भाग म्हणजे अरण्य. असा हा जेव्हा सगळे कर्म कांड स्तोत्र वगैरे झाले आणि आता चिंतन करायचं माझ्या स्वरूपाचं काय आहे, या जगाच्या स्वरूपाचं चिंतन करायचं, असा सगळा भाग म्हणजे उपनिषद आहे. तो वेदांमध्येच येतो, त्याला वेदांत देखील म्हणतात. आता वेदांताचा काही जण अर्थ असं समजतात की वेदांत शेवटी वेदांचा अर्थ, तर तसं नाहीये. म्हणजे ही उपनिषद जी आलेली आहे ती वेदांच्या शेवटी आलेली नाही, ती संहितेमध्ये आलेली आहे, ती ब्राह्मणात आलेली आहे, ती अरण्यात पण आलेली आहे. वेदांचा अर्थ म्हणजे काय, सार. म्हणजे वेद सगळं जे काही सांगू इच्छित आहे त्याचं सार म्हणजे वेदाचा अंत म्हणजे उपनिषद. असे हे 108 उपनिषद त्या वेदांमध्ये सामावलेले आहे. आता हे कसं कळलं की ते 108 आहे? पहिल्यांदा श्रीरामांनी हनुमानांना या उपनिषदाबद्दल माहिती दिली आणि तसा उल्लेख मुक्तिको उपनिषदामध्येच आहे. मग ही 108 उपनिषद सगळीच वाचणं शक्य नाही, म्हणून त्यातली 10 मुख्य उपनिषद ज्याच्यामध्ये सगळं सार आलेलं आहे आणि 4 वेदांमधलं सार आलेलं आहे असं म्हणून ती 10 मुख्य उपनिषद आहे. आणि त्या 10 उपनिषद मुख्य का, कारण त्या आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे आणि ही 10 मुख्यात असा उल्लेख पण मुक्तिकोपनिषद मध्ये झालेला आहे. तर ह्या सगळ्याचं सार सांगायचं झालं तर ज्याचा प्रतिपाद्य विषय हे आत्मस्वरूप आहे, त्या प्रतिपाद्य विषयाचा आधार धरून याची शिकण्याची पात्रता कुणाची आहे, जो मुमुक्षु आहे तो. तर ते असं म्हणतात ना, काही अभ्यास काय म्हणतात 1ली ते 4थीचा असतो, काही माध्यमिकचा असतो, काही कॉलेजचा असतो. तर हा उपनिषदांचा अभ्यास पोस्ट ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आहे. त्यामुळे मुमुक्षु असणाऱ्यांसाठी हा उपनिषदांचा अभ्यास आहे. तर अशा 10 मुख्य उपनिषदांमध्ये ईश, केन, कठ, मुंडक, मांडुक्य, तैत्तरेय, मैत्रेय, छांदोग्य, बृहदारण्यक अशी जी 10 उपनिषद आहेत त्यातला आपण एक उपनिषद ईशावास्य उपनिषद असं आपण ओळख करून घेणार आहोत. आता ईशावास्य उपनिषद हा सर्वात प्राचीन उपनिषद असं मानलं जातं. हा कुठल्या भागातला आहे तर हा यजुर्वेदाचा उपनिषद आहे. बघा यजुर्वेदाला महत्व काय आहे, जर आर्य समाजी कुणी असते तर ते वेदांमधला संहिता आणि ब्राह्मणच खरे वेद मानतात, अरण्यकाला वेद मानत असते.
वेदाचा खरा, त्यामुळे ते उपनिषद मानत नाही. परंतु आर्य समाज सुद्धा ईशावास्य उपनिषदाला मानतात, कारण हा उपनिषद संहितेतच आहे. म्हणजे यजुर्वेदातल्या संहितेमधला 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद आहे. बरं, ईशावास्य उपनिषद का नाव पडलं? कारण त्याचा पहिला श्लोक ईश या शब्दाने चालू झालेला आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा बुधत् कस्यचित्. ईशावास्य पहिला शब्द ईशावास्य म्हणून त्याला ईशावास्य असं नाव आले. तर प्रत्येक उपनिषदांच्या अगोदर शांती मंत्र आहे. आता शांती मंत्राचे पण 2 प्रकार आहेत. आपण आता डिटेलिंगमध्ये जाणार नाही आहोत, पण ह्याचा शांती मंत्र आहे तो शांती मंत्र जो सुरुवातीला आणि प्रसिद्ध आहे, ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आत्म्याचं आणि परमात्म्याचं स्वरूप सांगणारा हा मंत्र आहे. ओम पूर्णमिदं, ओम पूर्णमदः पूर्णमिदं. आता काय शब्द आहे? पूर्णम अदहा पूर्णम इदं. अदहा म्हणजे ते, इदा म्हणजे हे. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. आता हे काय तरुण तुझं म्हातारे अर्थ आहे का? ते हे वापरलेलं. तर त्याला वापरायचं कारण काय आहे की काय त्याला बोलावं हे सुचलं नाही. म्हणजे त्याचं जे अपार स्वरूप आहे, त्याचं कणाकणामध्ये राहणार आहे अशा विराट परमेश्वराला काय म्हणावं, म्हणून ते असं म्हटलेलं. म्हणून तो जो आहे तो पूर्ण आहे. जो परमात्मा क्रिएटर ऑफ द वर्ल्ड हा तो पूर्ण आहे. आता पूर्ण इदम, आता पूर्ण इदम म्हणजे काय, हे म्हणजे काय? अनेक जणांनी अनेक त्याच्यावर भाष्य केले. इदम म्हणजे आपण स्वतः. हे बघा, जवळ असलं तर हे वापरतो, लांब असलं तर ते वापरतो. जवळ काय आहे? हे जवळ आपण स्वतः आहोत. त्यामुळे आपला आत्मा हा सुद्धा पूर्ण आहे. बघा ना, आपण सगळेजण जेव्हा महाकुंभ झाला, खूप जणांना जायची इच्छा होती. भाग्यवान लोक जाऊन पण आले, पण जे जाऊ शकले नाही त्यांनी काय सांगितलं होतं की येताना आम्हाला थोडं बाटलीत घेऊन या, म्हणजे गंगा. आता मला सांगा की बहुतेक जणांनी गंगाची बाटली तोडली, आपल्या अंगावर घालून घेतली. आपण गंगेत स्नान करायचे फुलं मिळाले की नाही मिळाले? कारण बाटलीतली असलेली गंगा पण पूर्णच आहे, ती वाहणारी आवाज पण पूर्णच आहे. पूर्ण माझा पूर्ण निगम. सोन्याचा मोठा लगदा आहे आणि मी थोडस सोनं काढून घेतलं. तर जर थोडस सोनं काढून घेतलं तर ते सोनं पूर्ण आहे की नाही आहे? त्यामुळे सोन्याचं तर तो पूर्णच आहे. तुम्ही थोडं घ्या किंवा भरपूर घ्या, सोनं पूर्णच आहे. तसं त्याच्यापासूनच आपण निर्माण झालो, म्हणजे तो तर पूर्ण आहे. जे निर्माण झालं ते पण पूर्णच आहे. पण इथं सांगून थांबले होते, पूर्णमदं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात पूर्ण काढलं, पूर्णमेवावशिष्यते, पूर्ण शिल्लक राहतं. आता हे कसं काय बरं? काढून घेता सगळं कसं शिल्लक राहील? तर आम्ही शिक्षक आहोत, मी गणित शिकवत होतो. आता मी जामेट्रीचं एक गणित
मुलांना समजावून सांगितलं. ते माझ्या डोक्यात होतं नाही, मुलांना माहित होतं. मी ते ज्ञान मुलांना दिलं आणि मुलगा पण तो कधी सोडायला लागला. म्हणजे ते ज्ञान त्याला झालं, म्हणजे माझं पूर्ण त्याला दिलं. माझ्याकडे तर ज्ञान कमी झालं का? पण त्याला पूर्ण मिळालं नाही. पूर्ण मुदत ते पूर्ण मेवा पूर्ण आदाय पूर्ण मेवा. तुम्ही पूर्णातनं पूर्ण काढण्यातले पूर्णच राहायचे. आणि हा प्रश्न घेऊन एक शिष्य गेला गुरुकडे. असं तास काय सगळं काढून घेतलं, सगळं शिल्लक नसते काय, ठीक आहे. त्यांनी काय केलं, त्या मुलाला छोट्या वाट्या दिल्या, सगळ्यात पाणी भरायला लावलं. आणि सगळ्यात पाणी भरायला लावल्यावर त्यांनी आता पाण्यात बघ दुपारचे 12 वाजलेले होते. पाण्यात बघितलं की सूर्य दिसू लागला की त्याला. मग त्याला म्हटलं की सूर्य पूर्ण दिसतोय का अर्धा दिसतोय? तर पूर्ण आहे, पूर्ण माझा पूर्णात पूर्णच काय. आणि मग काय, मग आता त्याला एक छडी आणि फोड म्हटले सगळे. त्यांनी एक पाटी फोडली. कुठे सूर्य नाहीये. मग सूर्य संपला की त्यांनी म्हटलं की काय बरं पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लकच आहे. एक विरोध करून सांग, प्रेमी युगुल असतात आणि प्रेमी युगुल झाल्यावर आता एक 1.5 वर्ष त्याचे नंतर जातात. 1.5 वर्षानंतर आपोआप भांडणं चालू होतं, एकमेकांचे स्वभाव कळत. मग 2 वर्षानंतर ती कारण त्याचा भाऊ येतो, त्याच्यात काहीतरी अभ्यास पूर्ण झाला वगैरे. तर तो म्हणतो की काय ताई माझा अभ्यास पूर्ण झाला, ताई संपला हा अभ्यास. आता तुला गप बसायचं वाटलं नाही. शेजारी असेल तर तो चोऱ्याचं म्हणून ती त्याला विचारतो एखादा, अरे मला हे सांग, पूर्ण झालं आणि संपलं म्हणजे काय फरक? पूर्ण झालं आणि संपलं म्हणजे काय? तो म्हणतोय बघ, मी तुला भेटलो, तुझं आयुष्य पूर्ण झालं आणि तू मला भेटली, माझं आयुष्य संपलं. विनोदाचा भाग सोडला तर उपनिषदांनी सांगितलेलं आहे की मी पूर्ण आहे. आणि ही भावना जर आपली दृढ झाली तर सगळे प्रश्नच मिळतील. बघा ना, ही अनंत कालच झाली चतुर्थी आणि मस्त संध्याकाळी 9-3 संजोगे होता आणि संजोगे झाल्यानंतर मोदक आणि हे सगळं असं मस्त नैवेद्य दाखवून आपण स्वतः पोट भरून घेतला. आता एवढं सगळं झाल्यावर परत 10 वाजता तुम्हाला कोणतरी काही आणून दिलं, बाबा खाऊ का पण हो आता पोट भरलं असेल कारण तुम्ही पूर्ण पोट पूर्ण भरलेलं आहे, तेव्हा तुम्ही काही समोर खाणार नाही. अपूर्णाची भावना संसाराची इच्छा निर्माण. मी पूर्ण नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला घर पाहिजे, नोकरी पाहिजे, व्यवसाय पाहिजे, धंदा पाहिजे, मला प्रेम पाहिजे, आणखी सगळं पाहिजे. का? कधी पूर्ण नाही आहे ना. आणि पूर्णत्व जिथं संपतं तिथं संसार चालू होतो. ज्या दिवशी आपण पूर्ण झालो त्या दिवशी आपण मुक्त झालो. त्यांचं मला कशाचीच आवश्यकता नाही. म्हणून पहिल्या शांती मंत्रातच त्यांनी म्हटलेलं आहे की ती पूर्ण आहे. काय म्हणतो बोला. तर असा हा आपलं स्वतःचं स्वरूप व्यक्त करणारा आणि परमात्म्याचं स्वरूप व्यक्त करणारा असं शांती मंत्र. आणि शांती मंत्राची ईशावास्य उपनिषदाची सुरुवात होते. आपली ओळखच आहे
खरं एक एक मंत्राला एक एक तास पाहिजे त्याचे सर्व पैलू समजून घ्यायचे. पण जेवढे शक्य आहे तेवढे मंत्र आपण पाहूया. तर पहिला मंत्र आहे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा इह कस्य सिद्धम्. गांधीजी जेव्हा उपनिषद वाचत होते तर गांधीजी वाचताना सगळं वाचून झाल्यावर म्हणते की let us disappear all the wisdoms of the world and only this mantra will remain. We will regain all knowledge from this mantra. म्हणजे की सगळे जगातलं ज्ञान हे नाही संपू दे, चालू शकेल. केवळ हा एक मंत्र शिल्लक जरी राहिला तरी ह्या मंत्रापासून संपूर्ण ज्ञान पुन्हा निर्माण होईल असं महात्मा गांधींनी सांगितलं. म्हणजे एवढ्या ह्या हेचं महत्व आहे. तर आपल्याला काय वाटतं ऋषीमुनी ते ध्यान करत असले फक्त अध्यात्माबद्दल बोलतील असं नाही. त्यांना विज्ञानाची परिपूर्ण माहिती होती. उपनिषदामध्ये पावलं पावली लक्षात. पण त्यांनी शेवटी जगत हा शब्द वापरला. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् म्हणजे गतिमान. जगत म्हणजे गतिमान. गतिमान जगतामध्ये जे काही सर्व आहे ते ईश्वराने भरलेलं आहे. आता मला सांगा की ही 4-5 हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर तेव्हा सगळं जग गतिमान आहे हे त्यांना माहिती होतं. विशेष वाटतं कारण सूक्ष्म म्हणजे आता मायक्रो फिजिक्स मध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक कणामध्ये आता हा कण आपल्याला स्थिर दिसतोय पण तुम्ही त्याच्या अणूमध्ये गेलात तर अणू मात्र हालचालच करत त्याच्यात असं सिद्ध केलं. प्रत्येक गोष्टीतला अणू हा स्थिर नाही, हालचाल करत आहे, गतिमान आहे. आपल्याला वाटतं की सूर्य स्थिर आहे पण सूर्य सुद्धा स्थिर नाही. तो स्वतःभोवती फिरतोय आणि तो कुठल्या तरी एका केंद्राभोवती फिरतोय. आपली गॅलेक्सी पण स्थिर नाहीये. आपली गॅलेक्सी पण कुठल्या तरी केंद्राभोवती फिरते. त्याच्यात मी फिजिक्सचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. मला सांगा हे ज्ञान 5000 वर्षापूर्वी त्या उपनिषद घरातलं होतं हे आश्चर्य नाही. कारण का जगत म्हणजे गतिमान जगतामध्ये जे काही कणाकणामध्ये आहे ते सगळं ईश्वराने बनलेलं आहे. तर आपण पण बोलतो की कणाकणामध्ये ईश्वर आहे पण तो अनुभव येतो. पण अशा अनुभव घेणाऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्याबद्दल एक फक्त उदाहरण देतो. श्री रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला ते असायचे आणि एक दिवस शिष्यांचा दरबार भरला होता आणि संध्याकाळची वेळ होती आणि श्री रामकृष्णांच्या गालावर अशा 4 बोटं उठायला लागले. रामकृष्ण विघळू लागले आणि त्यांना सांगितलं बाहेर बघ कोण मारामारी करत. तर तिथं एक कोळीला मारत होता आणि त्यांना जाऊन सांगितलं की थांबवा त्याला. म्हणजे प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये ईश्वर आहे आणि ते रामकृष्णांना प्रत्यक्ष अनुभव. एक दिवस रामकृष्ण बसलेले होते आणि रामकृष्ण कुटीमध्ये बसलेले असताना बाहेर असं गवताच्या आच्छादलेलं छान मैदान तयार केलेलं होतं आणि त्याच्यावरून कोण जोरात पडत होतो आणि रामकृष्ण छातीत धडधडल्यासारखं वाटत होतं आणि कोण पडतंय मग गवतावर जा म्हणून रामकृष्णांनी ते बाहेर गेला आणि त्याला थांबवलं. म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या परमात्म्याची जाणीव पण काढू शकतो. आणि तिसरं एकदा रामकृष्ण बसलेले होते. काहीतरी कुणाला तरी कापड पाहिजे होतं आणि कापड पाहिजे असल्यावर तिथे कुंठळ्यात अडकून ठेवायचे कापड
ती धोती होती, ती धोती काढल्यावर ती धोती त्यांनी काढल्याने असं टणकन फाटलं. तर पण फाटल्यावर रामकृष्णांनी छातीवर हात घेतलं, सावकाश त्याच्यातलं ब्रह्म येऊन तुला खाईल. म्हणजे जर अचर सगळ्यांमध्ये परमात्मा आहे, म्हणजे ईशावास्य इदम सर्व, त्याचा अनुभव घेतलेले संत तिथे झाले. अशी पवन पावन भूमी आहे आपली. त्यामुळे शब्द हे अनुभवण्यासाठी असतात, तसा अनुभव घेतलेले रामकृष्ण स्वतः होते. आणि ते जेव्हा देवीची साधना करायचे आणि समोर देवीची मूर्ती होती आणि ते गडबडा डोळायचे की मला दर्शन का देत नाही, मला दर्शन का देत नाही. असं एक दिवस त्यांना इतका वैताग आला की मी आता माझं जीवनच संपवतो. म्हणून त्यांनी त्यांच्या हाताची तलवार मारायला गेले आणि एक दिव्य तेज आलं त्या मूर्तीमध्ये आणि त्या मूर्तीशी कायम बोलले लागले, म्हणजे दगडामध्ये. आणि हे सगळं झाल्यावर त्यांना पुजारी म्हणून घोषित केलं दक्षिणेश्वराला. आणि दक्षिणेश्वराला ते देवीसमोर मूर्तीला पूजा करायला बसले आणि पूजा करता करता ओम जगदंबाय स्वामी कृष्णाय स्वामी आणि स्वतःवर सगळं गंध स्वतःला हे कृष्ण. तर ते मास्तर भाषे होते, राणी रासमणी होती, त्यांना कळे ना काय झालं. त्यांच्या सगळी स्वतःची पूजा झाल्यावर काय तरी काय करायचं ते आहे ते इथंच आहे. ईशावास्य निगम सर्व यत्किंच जगत्यान जगत. सगळ्यामध्ये हा ईश्वर भरलेला आहे याचा प्रत्यक्ष अनुभव रामकृष्णांनी घेतला. आणि असा घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि असा गेला त्याला मुक्ती वेगळी काय पाहिजे. आणि मग असं केल्यावर पुढचा त्याचा अर्धा भाग होतो तेन त्यक्तेन भुंजिताः, त्याग करून उपभोग घे. ते इतके सुंदर सुंदर असते त्या त्याग करून उपभोग घ्यायचे. कशाचा त्याग आणि कशाचा उपयोग. ते म्हटले की सर्व ईश्वरांनी भरलेला आहे, तर द्वैताचा त्याग कर आणि अद्वैताचा उपभोग घे. रामायणामध्ये तुलसी रामायणामध्ये सोपच वाल्मिकी म्हणून एक ऋषी होते आणि ते आश्रमात असायचे वशिष्ठ ऋषींच्या. आणि श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते आणि श्रीराम येणार भेटायला म्हणून अत्यंत उत्साही असायचे. काय श्रीराम 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 असं म्हणायचे. आता रामांमधून पण आपण सर्वे रमंती इति रामा, जे सर्वांमध्ये बसलेला आहे तो राम म्हणजे ईशावास्य. तर असं सगळं झाल्यावर श्रीरामाची वाट पाहतोय. आणि खरंच एके दिवशी राम आश्रमात आले ना, श्रीराम आश्रमात आले आणि श्रीराम आश्रमात आल्यावर त्याच्यापर्यंत बातमी गेली. आणि बातमी गेल्यावर तो इतका अवचकित झाला की एका झाडाखाली ते बसले. आणि बसल्या बसल्या त्यांना ध्यान लागलं. आणि मग त्याची वार्ता श्रीरामांना कळली होती आपला मान मोठा बसतोय. आणि श्रीराम स्वतः तिथे आले आणि त्यांना हलवलं की मी आलोय. तरी सुद्धा डोळे उघडले. द्वैताचा त्याग अद्वैताचा उपभोग. दुसरा काय की अद्वैत झालं की भोग कसं घेणार. तू मी सगळे एकच आहे असं म्हटल्यावर त्या भगवंताचा प्रेमाचा भोग कसं घेत. त्यामुळं अद्वैताचा त्याग कर आणि प्रेमाचा भोग घे असा दुसरा अर्थ आहे. श्री रामकृष्ण त्यांचे गुरु भेटले होते
जे अद्वैत शिकवायचे. आणि अद्वैत शिकवताना ते ध्यानाला बसले. त्या गुरुचं नाव मला आता आठवलं कदाचित देईल. ध्यानाला बसले. ते ध्यानाला बसल्यावर ते म्हणतात की काय दिसतं तुला, काय दिसतं म्हटलं. ते म्हणायचे की माझ्याकडे देवीची मूर्ती घेतली. ते इतके चिडले की त्यांनी जोरात कपाळावर मारलं. त्यांना खोत पडली. अजिबात देवीची मूर्ती पाहिजे, कुठल्याही रूपाची पूजा करायची. आणि मग असं करून त्यांना सगळीकडं एकच तत्व आहे, नामरूप काही नाही असा अद्वैताचा अनुभव दिला. आणि असा सगळा अनुभव झाल्यावर, ज्ञान सगळं झाल्यावर ते पुन्हा बाहेर आले. तुमचं ज्ञान कोरडाय म्हणजे काय, तुम्ही सगळे एकत्र, त्यात काय गंमत नाही. म्हणून त्यांनी देवीला प्रार्थना केली, देवी मला रसमयी ठेव, तू आणि मी थोड्या काय तर वेगळं राहू दे भोग घेण्यासाठी. त्यामुळे अद्वैताचा त्याग, द्वैताचा भोग प्रेमाचा देवाचा, असा पण त्याचा अर्थ. आणि तिसरा अर्थ असा आहे की जे काही भोग आपल्याला येतात त्याचा त्याग करून मग त्याचा उपभोग घ्या. पु ल देशपांडेची एक कथा आहे. तेव्हा गोदान चळवळ चालली आणि गोदान चळवळीमध्ये विनोबाजी सगळ्यांना जमीन मागत होते. आणि जास्त जमीन असलेला कमी, ज्यांची जमीन आहे त्याला द्यायची. आणि पु ल देशपांडेची 2च एकर जमीन. ते त्यांनी विचार केला, त्यांनी मी विचार केला की मला थोडी अजून जमीन मिळाली तर बरं होईल. म्हणून मी त्यांच्या भाषणाला गेलो. आणि मग विनोबाजींची भाषण ऐकून असलेली 2 एकर पण घेऊन आलो. सब भूमि गोपाल की नहीं किसी की मालकी. आणि सगळं त्याचंच आहे, तुझं काय आहे. मग तू कशाचा भोग आहे, तू भोग घेण्या अगोदर तू दिलं पाहिजे आणि मग तू पीक घेतलं पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम हे राष्ट्रपती, आणि राष्ट्रपती झाल्यानंतर म्हणजे ते भाषण देता देता असं कोसळले खाली. आणि कोसळल्यानंतर त्यांची संपत्ती बघत होते काय आहे, तर फक्त पुस्तकं ही त्यांची संपत्ती. म्हणजे आपल्या देशाचा राष्ट्रपती किती मलिदा घेऊ शकला असता, पण पहिला जे मला मिळालेलं आहे ते भगवंताच्या म्हणून समर्पित केलं समाजाला. आणि मला जेवढं भाग्य तेवढं मी घेतलं. आणि मग त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी की दुसऱ्याच्या धनावर आशा ठेवू नको. कस्य स्विद्धनम, त्याला म्हणलंय कस्य स्विद्धनम, कुणाचं धन आहे, सगळं परमेश्वराचं धन. त्यामुळे दुसऱ्याच्या धनावर आशा ठेवू नको. एक ग्राहक जातो व्यापाराकडे, व्यापाऱ्याला म्हणतो असं करा तुम्ही, मिठाईचं दुकान असतं आणि मिठाईच्या दुकानदाराला म्हणतो की ती जिलबी द्यावं काय 1 किलो, तू जिलबी पॅक करायला. नाही थांबा जिलबी नको, ते लाडू छान दिसतात, बुंदी लाडू द्या. मग ते म्हणतात तो 1 पॅक करायला. नाही नको, बुंदी लाडू नको, तुम्ही असं करा की बर्फी छान दिसते ती, तो पॅक करायला. बर्फी नको तर सगळं पेट आता नाश्ता सांगा म्हणला, सारखं बदलायचं. तर जाऊ ते पेढे द्यायला अर्धा किलो पेढे घेतो निघतो. तसं निघाल थांबत आलं पैसे कशाचे, तर पेढे घेते ना, पण पेढ्याचे मी तुमच्या त्या बर्फी घेतले, मग बर्फीचे पैसे द्या. पण बर्फीचं मी बुंदी लाडू घेतले, मग बुंदी लाडूचे पैसे द्या. पण बुंदी लाडू तर मी जिलबी घेतले,
म्हणजे आपल्याला फुकटचे पैसे पाहिजे तर दुसऱ्याचे बनून पाहिजे. शक्यतो लाडकी बहीण योजनेत नाव आलं बरं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हेच करी. म्हणजे उत्तम धन मिळवा पण त्याच्यावर लोभ ठेवू असा. म्हणजे एका श्लोकामध्ये 3 पुरुषार्थ सांगितलेले आहेत म्हणून हा विशेष आहे. म्हणजे पहिला ईशावास्य सगळीकडे भगवंत पहा तुम्हाला मोक्ष मिळाला. ते कामना ठेवू नका. कामना कशी ठेवा? त्यागाची ठेवा. म्हणजे काम आणि अर्थ काम आणि मोक्ष तिन्ही काय म्हणतात त्याला महत्वाचे. आपण जे 4 काय म्हणतो अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ तिन्ही पुरुषार्थ एका श्लोकात सांगितले. आणि मग पुढचा श्लोक पुढचा मंत्र घेतला. पूर्वज्ञेय कर्माणि जिजीविषेशतम समाः एवं त्वयि नान्यथोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. याच्यामध्ये शेवटी धर्म पुरुषार्थ सांगितला आणि 2 मंत्रांमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ या मंत्रांनी सांगितले. काय पूर्वज्ञेय कर्माणि जिजीविषेशतम समाः म्हणजे कर्मे करीतच 100 वर्षे जगण्याची इच्छा धरा. कर्मे करीत 100 वर्षाची इच्छा धरा. एवं परिणाम्यतेऽस्ति याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. न कर्म लिप्यते नरे. नराला कर्म लिप्त नाही असं विचार. बघा 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा असं म्हटलेलं आहे. आता अलीकडच्या बातम्या बघा. दररोज एक आत्महत्या असते. त्याच्याबद्दल पुढच्या श्लोकात सांगणार आहे. परंतु एक आमच्याकडे विद्यार्थी येतात. एक विद्यार्थी आला होता आणि लग्नाची पत्रिका घेऊन आला. लग्नाची पत्रिका घेऊन आल्यानंतर मी त्याला विचारलं वय काय? तू म्हटलं की 25. मी म्हटलं अरे वा लवकर झालं. अरे लग्न काय आवड झालेलं. तू 25व्या वर्षात लग्न ठरवलं तर लवकर झाले. काय झालं की निम्म आयुष्य 25 वर्षाचा मुलगा तो म्हणजे झालं की निम्म आयुष्य. म्हणजे आपण उपनिषदांची जी शिकवण आहे जिजीविषेशतम समाः 100 वर्ष जगायचं ती शिकवण त्यालाच विसरत. म्हणजे उपनिषदही रसोवयी जीवन म्हणजे जीवन हे रसपूर्ण आणि आनंदाने जगायला शिकवतात. जीवनापासून पळायला शिकवत नाही. त्यामुळे पूर्वज्ञ नाही कर्म करत 100 वर्ष करा. नाहीतर घरात त्याची नवद आहे आणि लोकांना वाटते कधी जाते बाबा. कारण तर ते झालं की आपण काम करायचं सोडून देतो आणि लोकांना ओझं होतो आणि ओझं झालं की ह्याला जवळ वाटतंय आणि ह्याला जावं वाटतं. त्यामुळे कर्मे करत 100 वर्ष जगायला सांगितले. आणि दुसरा एक अर्थ की 100% जगा. म्हणजे कुठलंही काम करत असताना आपल्याला त्यामध्ये 100% लक्ष पाहिजे. बघा समजा मुलगी गावाहून येणार आहे. उद्या गावाहून आपल्या घरी येणार आहे आणि आपण जमाला बसतो. जपाला बसता बसता मुलगी आल्यावर काय काय करायचं काय काय ते सगळं नियोजन जपातून करतात. कारण आहे की आपण प्रेझेंट मध्ये जगायला शिकलेलो नाही. कधीच प्रेझेंट मध्ये एक तर मागच्या आठवणी काढत असतो किंवा पुढे लागलेली चिंता करत असतो. 100% आपण जगत नाही कारण आपण प्रेझेंट मध्ये जगतच नाही.
जे चाललंय त्याच्यामध्ये अमिट आनंद घ्यायला शिकला तो 100% करता. म्हणजे मी आता उपनिषद ऐकत आहे तर घरी गेल्यावर आता कुठली भाजी करायची त्याचं चिंतन चालू आहे. किंवा फार बोल झालं तर कधी जमते तर कुठलंही काम घ्या आपण स्वतः की आपण 100% आपण जगायला लागलो की आपोआपच 100 वर्ष जगण्याची इच्छा होती. आणि हे पण कर्मे करत कारण कर्म कोणाला चुकलेली नाही. पण कर्म केलं तर कर्मातच अडकून जातो की काय. न कर्म लिप्यते नरे असं आपण जगायला शिकायचं असं उपनिषदकारांनी सांगितलं. कर्म करा पण त्याच्यामधला अहंकार मात्र करा. मी पणा काढला की कर्म तुम्हाला शिकत नाही. एक स्वामीजी होते त्यांनी एक उदाहरण दिलं. काय म्हटले की मी आणि एक ड्रायव्हर गाडी चाललो होतो. शिष्य गाडी चाललो होतो आणि लाल देवा लागला होता. त्या स्वामीजींनी सांगितलं चल पुढे कोणी नाही काय होत नाही काही गडबड आहे आपल्याला. मग तो पुढे गेला पोलीस थांबवलं आणि पोलीस थांबवल्यावर पोलिसांनी म्हटलं आता दंड द्या. ते स्वामीजी म्हटले की अहो त्याची काही चूक नाही हो मी त्याला सांगितलं. ते म्हणते आम्ही कार जेणे चालवतो त्याला दंड करतो. त्यामुळे जो म्हणतो मी करतो त्याला दंड होतो. एक माई असते ब्राह्मण असतो चांगला बागकाम वगैरे करत असतो आणि त्या बागेमध्ये सुंदर फुलं आणि इतकं छान रवरलेले झाडं वगैरे येतात आणि तिथं एक गाय खायला येते ते सगळं. आणि आल्यावर हा चिडतो आणि एक काठी घेऊन त्याला मारतो आणि घाव बरणी लागतो. घाव गाय तिथं. आता गाय तिथंच मेल्यावर तिला भीती वाटते का कारण का आपल्या आता पाप झाला आता पाप मला लागणार आणि पाप मला लागणार म्हटल्यावर तो घाबरतो. पण हुशार असतात लोक आपल्याला काही लागू द्यायचं नाही चुकीच्या गोष्टी ह्या बाबतीत ते करते असतात. मग त्याच्याकडे पाप येतो आणि म्हणतात की आता तुझ्या मानगुटीवर मी बसणार. तू माझ्या कशा मानगुटीवर बसतो कारण तू मारलास मी कुठे मारलं माझ्या हाताने मारले आणि हाताची देवता इंद्र आहे. त्यामुळे इंद्राचं बाप माझं बाप नाही. तू जा इंद्राकडे बाबा माझ्याकडे येऊ. आणि मग तो काय करणार तर इंद्राकडे इंद्राकडे जातो आणि इंद्राकडे गेल्यावर म्हणतो की आता मी तुझ्या मानगुटीवर बसतो. आम्ही स्वर्ग लोकांचे लोक आम्हाला पाप पुण्य नसतं तू इथं कसा आला. ते म्हणले की तू काय मारली हा मी काय मारली बघ तिथं मला पाय गाठ पडले. ते म्हणजे त्या माणसाने मारली नाही पण मी सांगितलं की हाताने मारली हाताचे देवता तू आहे. इंद्रदेव म्हणते ठीक आहे चल माझ्याबरोबर आपण तिकडे जाऊ. वेषांतर करून येतात आणि वेषांतर करून आल्यावर त्याच्या माणसाकडे येतात. येऊ का मी या कशासाठी येणार. अहो तुमची बात सुंदर आहे असं मदत काय सगळीकडे ते बघायला आलो आम्ही. हो का अरे वा 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 हो किती सुंदर गुलाब उमललेले आहे किती छान आहे. कोणी केलं हे सर. अहो मी स्वतः केलंय दिवस रात्र राहून. हो का हो पुढे तू आंब्या काय लागले गगडल्या आंब्याने. मग वाण कसं शोधून आणलं मी जाऊन तिथं कोकणातून असं करत इथं काय म्हणून पडले हे नाही इंद्राने मारले. मग तो इंद्र पकड वा परत तू लावले गुलाब तू लावले आणि हे मारायला मी येता म्हणून.
जे तू मी केलं ना त्याचं पाप पण तूच घ्या, चालेल त्याच्यावर बस. म्हणजे मी म्हटलं की कर्म, त्यांनी म्हटलं की इंद्राने केलं, हे इंद्राने केलं, तर पापाला इंद्रावरच बसवावं लागतं. त्यामुळे कर्म लिंपतं ते अहंकाराला. गोपिकांना एकदा इतकं कृष्णाबद्दल प्रेम आलं आणि त्यांना वाटलं की आपण आता कृष्णाला काहीतरी खाऊ घालावं, आणि म्हणून ते पंचपक्वान्न वगैरे करून नदी ओलांडून कृष्णाकडे गेले. आणि कृष्णाकडे गेल्यावर त्याला पंचपक्वान्न खाऊन त्याचा जममान असे झाले होते. संध्याकाळ झाली तेव्हा लक्षात आलं तर घरी जायचे, आणि नदीला उतार असल्यामुळे ते चढून आले होते, आणि जाऊन आले तर नदीला हे उफान आलेलं. मग आता काय करायचं म्हणजे, मग परत आले कृष्णाकडे. कृष्णा बाबा नदीला उफान आले, आम्ही जाऊ शकत नाही, काहीतरी व्यवस्था कर. कृष्ण मस्त खीर वगैरे असं सगळं खाऊन तृप्त झालेला असता. आणि तो काय म्हणतो माहिती आहे का, कृष्ण भगवान म्हणतात, मी जर खीर खाल्ली नसेल तर नदीचं पाणी खाली. काय म्हणतो कृष्ण, भर पेट खाल्लं खाऊन आमच्या समोर, आणि खाली नसेल तर खाली. अरे जाऊन बघा ना, बघितलं तर सगळं खाली पाणी आलेलं. तो म्हणतो, कृष्ण सगळ्यांना समजून सांगतो, तुम्ही कृष्णाला प्रेमाने खाऊन घातलं, पण कृष्ण हा मनुष्य रूपी नाहीच, तो परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळं मी हे खाल्लेलं, त्यामुळं जिथं मी आला तिथं कर्म तुम्हाला निघलं, जिथं मी सुटला तिथं कर्म तुमच्यापासून अलिप्त झाला, आणि मग 100% तुम्ही जगू शकता. कारण कर्म मीच नाही केलं तर सुख दुःख येतच नाही ना. वरात निघालेल्या लंडनला एक छान कथा आहे. ते काय म्हणते की एक बाई आहे, आता शेवटी नंदेचं घर तोडसून घेतल्याशिवाय समाधान नाही वाटत ना. आमची नंद काय म्हणते, काय काही झालं तर मी केलं म्हणते, काय झालं मला ते चांगले मागणार सगळं गाव सगळं माझ्यामुळं पहिला शेतात पीक मला चांगलं वर आलं होतं, गावात सगळं शिकले, माझ्यामुळं पीक आलं. ते जाऊ दे म्हटली, पण आमच्या महाजूला मुलगा झाला, सांगायचं नाही माझ्यामुळे मुलगा झाला. त्यामुळे माझं पण संपतच नाही. त्यामुळे ईशावापासून न कर्म लिप्यते नवे, कर्म नराला लिपत नाही, न स्वतः जाऊन लिपतो, आणि मग तिथून सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून हा धर्म पुरुषार्थ सांगितलेला आहे. माझ्यामध्ये 45 मिनिटं झालेले आहेत. तर आता पुढे सांगितलं की घरची ओढ आहे असं मला वाटतं. तर 18 मंत्र आहे, 18 मंत्र आहे. एकेका मंत्रावर आपल्याला 2 तास कमीत कमी लागतात. तर असं म्हणतात की 18 अध्यायी गीता या एकेका मंत्रापासून आलेली असं म्हटलं जातं. तर ताईंच्या सूचनेवरून अगदी थोडक्यात एक 5 मिनिटात पुढचं सांगतो. असुद्या नाम ते लोका अंधेन तमसा भूता तांस्ते ते त्याभिगच्छन्ति एकेच आत्मविरोधनाः. म्हणजे काय, घोर अंधकारमय असं जे ठिकाण आहे, घोर अंधकारमय असं जे ठिकाण आहे त्याला असुद्या लोक असं म्हणतात.
आणि जे लोक आत्महनन करतात ते त्या लोकांना प्राप्त होतात. आपल्याला जीवन मिळाले कशासाठी? पहिल्या थोडीच सांगितले ईशावास्य निधन सर्व. हे जाणेस तोपर्यंत तुम्हाला मरायचा अधिकारच नाही. कारण जन्म त्याच्यासाठी झाला. सगळ्या प्रत्येकामध्ये ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी जन्म द्यायला तो पण मरायचा अधिकार. म्हणून जे जे कोणी आत्महत्या करतात किंवा हे उपनिषद आपण विस्तार चाललं त्याचा परिणाम आहे सगळा. काही छोट्या गोष्टीला जाऊन मरायचं. शेवटी आम्ही म्हणतो तू त्यात पात्र. तर उपनिषदांचं हे सार आपण विस्तार चालल्यामुळे समाजाची अनुभूती अशी होत चाललेली आहे. असो, पण ह्यात एक सुंदर गोष्ट झाली. जे आत्महनन करतात त्याच्यात म्हणजे फक्त आत्महत्या करतात असं नाही. जे आत्मज्ञान ओळखण्यासाठी कंटाळा करतात किंवा ओळखत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही, ते म्हणजे पण आत्महननच आहे. मी कोण आहे हे ओळखायचा प्रयत्न न करणारे सगळे आत्महनन करतात आणि ते सगळे अंधकारात जातात. एकच गोष्ट सांगतो इथे. एक नाटक चालू असतं आणि नाटकामध्ये एक चांगला नायक असतो. तो भामरागड नावाचा गड असतो, त्याचा तो राजा असतो. आणि तो राजा राजाचं बरोबर हुबेहूब किरदार निभावणे म्हणतात ना नाटकामध्ये. राजाचं रूप बरोबर घेऊन तो व्यवस्थित नाटक करत असतो. मग झालं की काय नेहमीप्रमाणे गाशा गुंडाळा, मिशा काढा, आपापले कपडे घाला, बस त्या गाडीत पकडा. मग काय होतं, एक दिवस तो ते नाटक करता करता त्याच्यात राजा उतरतच नाही. नाटक झाल्यावर पण कोण आहे तिकडे, तिकडे तिकडे कोणते कपडे घेतला, कोण बोलला असं घेऊन झालेला सुरेश म्हणतो काय झालं. तो डायरेक्ट म्हणतोय ह्याच्यात राजा उतरता नाही आज, त्याला घेऊन जा व्यवस्थित बस मध्ये बसवा. मग ते सगळेजण नाटक करते, या राजे साहेब चला बस आपल्यासाठी रथ येणार आहे. मग ती बस येते आपली आणि ती बस मध्ये बसल्यावर माझ्यासाठी स्वतंत्र आसन कुठे आहे. दोघांना बसवता बाबा आसनावर. आणि मग कुठं जाणार आहे बस, कंडक्टरला ड्रायव्हरला ओरडतो कोण ते म्हणतात ठीक आहे त्याला दाखवतो येईन घ्या आपल्याला आमच्या. आणि मग त्याला ते घेऊन जातात. रात्री शक्यतो रात्रीच असतात नाटक. ते रात्रीचे 12ची 1ची वेळ आणि तो तसाच ते घेऊन जातो. ड्रायव्हर थांबतो, भर जंगलामध्ये घेऊन जातो, ब्रेक दाबतो. राजे आपल्या भांडाकडे आलं होतं ना, आजूबाजूला फिरतो जंगल आणि तो उतरतो आणि उतरल्यावर गाडीला निघून. आणि थोड्या वेळाने त्याचं झाडाला आलं, वाघ बोलण्याचे आवाज भटकत बसतो. आपण हे शरीरालाच आपण आहे असं म्हणून ते राजासारखं. आणि त्याच्या बुंदीमध्ये मग आपण त्या अंधारात हलवून बसतो. मग माझे मुलगाच ऐकत नाही, मुलगीच ऐकत नाही, कोणच ऐकत नाही. कारण आपण आपल्याला देह म्हणून आपण स्वतःच आत्महनन करून घेतलंय. मग ते राजासारखी वेळ येते. शेवटी अंधारात तो सापडला तसं आपण अंधारात सापडतो आणि दिशा सापडत नाही. आणि मग त्या अंधारातनं आत्महत्येची दिशा सापडते. म्हणून आत्महनन न करता आपण आत्मा शोधण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा. तर असं हे अमित गोडी असलेलं उपनिषद, सगळीच उपनिषद म्हणजे खूप सुंदर आहे.
त्याचा थोडाफार जो अभ्यास झाला ते चिंतन झालं ते आपल्यासमोर 3 मंत्र थोडक्यात का होईना म्हणता आले. श्री शिवराय महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांति. खूप छान पद्धतीने त्यांनी हा विषय मांडला की कर्मबंधनाच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर अहंकार आपल्याला त्यागावा लागेल. की कोणाचा अहंकार असेल, कोणाला सत्तेचा अहंकार असेल, धनसंपत्तीचा अहंकार असेल. एक छान कृष्णाने गोपिणीच्या उदाहरणातून त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. आणि हा अहंकार त्यागायचं सगळ्यात एकदम सोपं मार्ग त्यांनी सांगितलं की आपण परमात्माचा अंश आहे एवढंच आपण मान्य करावं. नुसतं जाणून नाही तर मान्यही करावं आणि त्या मान्यतेमध्ये जगावं. आपण स्वतंत्र एक अस्तित्व नाही आहे आपलं, एक मोठ्या अस्तित्वाचा एक छोटासा भाग आहोत. हे आपल्याला जेव्हा कळेल त्यावेळी आपला अहंकार तारला जाईल. मग आपल्याला खरं जन्म होतं मनुष्याचं ते आपल्याला समजेल. कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता त्या विषयावरती आमच्या कार्यक्रमाशी. आपण की कोणालाही मनोगत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. बसून कोणाला व्यक्त करायचं असेल तर बसून करू शकता. स्टेजवर त्याच्या पुढे एकच शब्द आत्महनन आत्मघात जो सांगितला तो श्रुतीमध्ये कुशरीरभृत असा सांगितलाय की पुढच्या योनींमध्ये सुद्धा त्यांना दुसरे शरीर वाईट शरीर मिळतात. हा ईशवास्य उपनिषदाच्या त्या शेवटच्या मंत्राचा भागवताच्या वेदस्तुतीमध्ये दिलेल्या अर्थामध्ये हाच श्लोक सांगितला. तर हा रेखा सोडून पुढच्या रेखापासून प्रबोधिनीच्या 7 वाजता चैतन्य भवन या वास्तूमध्ये केन उपनिषद याच्यावर दरवेळी अभ्यास मंडळी होणार आहे. त्यांना कुणाला इच्छा असेल केन उपनिषद समजून घ्यायची. एकूण 35 श्लोक आहेत. दरवेळी एक मंत्र याप्रमाणे त्याचा अभ्यास मंडळी होणार आहे. दरवेळी 4:30 ते 5:30 अशी ती मंडळी असेल. त्यांना कोणाला शक्य आणि आवड असेल अवश्य लाभ घ्यावा असं श्री शिवराय महाराज महाराजांचे विनंती शुभांगी बुवा आणि विनंती करतो की त्यांनी पत्नीचं आभार मात्र आणि वर्षापासून अमोलदादांना आम्ही बघतोय. काही वेळा बोलणंही होतं पण इतक्या छोट्या छोट्या उदाहरणातून त्यांनी आपल्याला विश्ववास्तव परिषदेचे 3 श्लोक सांगितले. दत्तात्रय ऋषीश्वर आणि अनेक विभूतींच्या बरोबर सहकार्याने त्यांना राहता आलं. खूप मोठं काम केलेलं आहे. अमोलदादा म्हणजे बोलवण्यात आलं म्हणजे त्यांची किंमत खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आपण असं नक्की सांगू की दर महिन्याला 1 श्लोक इथं आणि विश्वोपनिषद एक कोणताही दिवस बुधवारचा दिवस त्यांनी सांगावा आणि म्हणजे आपल्याला सगळ्यांना विश्वोपनिषद समजेल की विश्वोपनिषद वाचलंय पण इतक्या छोट्या छोट्या साध्या साध्या शब्दातून त्यांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं. खरं तर हे आपल्यासाठी नाही आहे म्हणजे नाही म्हणजे व्हिडिओ होणार नाही असं नाही बरं का.
पण ज्यांनी ऐकायला पाहिजे ते आत्महत्या करायला निघालेले आहेत, ते अपघात झालेले आहेत, ते बेहाल झालेले आहेत, अशा तरुणांनी ऐकलं. मागच्या वेळेला 5 तरुण आले. आता या वेळेला 1-2-3 दिसत आहेत, पण आपल्याला ही जागा तरुणांना द्यायची असा नक्की विचार करा. आणि घरी जाऊन मागच्या वेळेला सांगितलं किती जणांनी हात वर करा बघू, आम्ही रोज एकाला सांगितलं. मी त्यांना असं सांगितलं होतं की 2च गोष्टी सांगा, रोज एकाला सांगा. म्हणजे 30 जणांना सांगणं होईल. किती जणांनी सांगितलं खूप आनंद. पण असं सगळ्यांनी करायचं. ते छोटे छोटे उदाहरणं खूप त्यांनी सांगितलेले आणि ते एकेकाला माणसाला जर सांगितलं, तरुणाला सांगितलं, बाळाला सांगितलं, मुलांना सांगितलं, संस्कार कथा म्हणजे काय हेच त्याच गोष्टी सांगतात की ज्याच्यामुळे प्राण मिळेल आणि नक्की वाटेल मी जगेल, मी 100 वर्ष झाली आणि मी खूप काम केलं. की वृत्ती निर्माण होणं ही संस्कार. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी असं मुळात घेऊ की आपल्या पुढच्या आपल्याला या रिकाम्या करायच्या आणि इथं तरुण बसलेले आणि त्याच्यासाठी छोट्या छोट्या मुलांना तरुणांना सांगा. शिवराय म्हटलं दर बुधवारी 5:30 वाजता जायचं आणि ऐकायचं काम करू. वाटलं घेऊ नाही तर न घेऊ, पण ऐकायचं काम करूया. त्यांच्या ऐकण्यातूनच तर या गोष्टी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अमोलदादांचे काही मानणार नाही, पण त्यांनी मला मी सांगितल्याबरोबर हो येतो म्हणाले आणि त्यांच्या गुणात राहूयात आपण सगळे. कारण आपल्याला हे सगळं उपनिषद ऐकायचं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी ते उपनिषद ऐकायला जा. नक्की आपला पण सगळे गेली जवळ असेल तर मी नक्की जाणार आहे. त्यामुळे आणि आता पुढच्या बुधवारी डॉक्टर रोहित तांबळे यांचं आपण सत्संग करणार. त्यामुळे आता तुम्हाला कुणालाही कशावरही येणार नाही. आपण आपलं सरळ नीटपणे 5:30 वाजता इथं यायचंय आणि त्याच्यानंतर 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर शिवरायांचा मोठा कार्यक्रम. 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत भागवत आहे. आपल्याकडचा भागवत असा डांडोलात, गाण्यात, कार्यक्रमात, नृत्यातून होत नाही. आपल्याकडे सकाळी संगीता वाचली जाते आणि दुपारी आरती सांगितलं जातं. 8 तारखेला भागवत त्यांच्या घरी जाते. 9 तारखेपासून शिवराय मठात शिवराय महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव करते. त्याच्यात 9 ते 14 यंदा भगवंताची लीला वेगळी आहे. आपण म्हणतो आपण एक ठरवतो, तो वेगळं ठरवतो. त्यांना तुम्ही भजन ऐकून कंटाळू आता दुसरं काही लाभ. त्याच्यामुळे यंदा 3 कीर्तन आहेत, 2 व्याख्यान आहेत आणि 1 संगीत सभा आहे. दुसरं जे आपण एक शिष्य बनवून येणार आहे. आपण ऐकू. 15 तारखेला आपण शिवराय महाराजांची पोथी वाचणार. 16 तारखेला रुद्राभिषेक पादुकांना होईल. लक्ष्मण महाराजांनी पहिल्या मठात कीर्तन केलं, तेच त्यांच्या मठात करतात. त्याचं कीर्तन होईल. त्याच्याशी त्यांचा वाढदिवस आहे, आपण तो साजरा करूया. 17 आणि मग भजन प्रसाद घेऊया. 17, 18, 19ला हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये 3 दिवसाचे कार्यक्रम असतात. त्यांना 7 संत एकत्र आले. कोणाचा समाधी काय आहे, कोणाचा जन्म आणि ह्या सगळे आणि शिवरायांचं दर्शन वाचवलं. हे सगळं आपण सकाळी हुतात्म्यामध्ये 6 वाजता अभंगवाणी ऐकून युक्त होणार आहोत. 18 तारखेला आपल्या सोलापुरातले काही प्रतिनिधी त्या तरुणांशी संवाद साधणार आहे. आणि कारण आत्ताच आपण ऐकल्याप्रमाणे तो तरुण काय लागलेला आहे, तो निराश व्हायला लागलेला आहे आणि त्याला असं वाटतं की हा एवढं मोठं झालंय अमोलदादा, मला काय म्हणजे त्यांनी काही पैसे खाल्ले असं नसतं. कष्टातून माणसं वर येतात आणि कष्टच महत्वाचे असतात. हे सांगणारे व्यक्तिमत्व आपल्यासमोर असते. 19 तारखेला आपण दहीहंडी करणार आहोत. पण ती वैचारिक दहीहंडी. आपण 10 विषय काढलेले आणि त्या 10 विषयावर कोणी नाटिका करेल, कोणी नृत्य करेल, कोणी
काय करायचं. अशा तऱ्हेने 19 तारखेला दुपारी 4 वाजता, 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आणि 17 तारखेला सकाळी 6 वाजता असं आपले कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमांना आत्तापासून तुमचे फोन नंबर आणि माणसं टाकायचं. काही आठवत नाही, त्यामुळे मी इतक्या माणसांना सांगेन की हे माझे फोन नंबर आहेत, तुम्हीच करायचं. त्या सगळ्यांना मी फोन करत बसायचं नसतं. त्यामुळे ही मठाची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण माणसाने फोन नंबर काढूया, त्यांना सगळ्यांना सांगूया, तरुणांना सांगूया आणि मुलांना सांगूया. आता सगळ्या कार्यक्रमावर छानपैकी दिसतात आणि नागरिक तांबे त्या दिवशी मुलांची संवाद साधणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांना आपणही जाणार आणि मुलांनाही तरुणांनाही या कार्यक्रमात सहभागी करणार. आपण आता असं धरूया की तरुणांना याच्यात ठेवूया. बस जसं आपण बाकीचं सांगतो ना, अभ्यास केला नाही बरं अभ्यास नाही तर खाशील काय म्हणतो, तसं याच्यातही आपण होऊया. त्यांच्यावर छान संस्कार करूया आणि ही राष्ट्राची जबाबदारी, आपल्याला राष्ट्रीय जबाबदारी आहे ती आपण पार करूया. त्याच्यासाठी शंभरच्या आयुष्य आंबट सगळ्यांना होते. त्याच्यामुळे तिथं थांबते. आता शिवराय महाराजांची आरती करूया आणि प्रसाद घेऊन येते गेले. खाली बसूनच आरती करायची. आरती शुभराया, आरती शुभराया, सोलापुरी राया, आरती शुभराया. शंकर बाबा महाराज की जय, महाराज की जय, सर्व संत साधू महाराज की जय, सर्व संत मंडळी नमस्कार. भारत माता की जय, वंदे मातरम. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. विश्वशांतीसाठी आणि समत्व बंधुत्वासाठी संघटनेसाठी देश देव
रक्षकं रक्षरक्षी रक्ष रक्षरक्षी रक्ष रक्षरक्षी भूमाते भूमाते गोमाते गोमाते आणि जलदेवते निधी समृद्ध सुजला सुफला सर्वगुणांनी तवविदा भक्तीने होण्यासाठी सातत्याने आणि जन्मवेळा पश्यन्ति ओम शांति 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 ओम शांति